नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोशीकर तुमचं एओनायचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय। आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 या पेपरमध्ये विचारलेले सर्व सायन्सचे प्रश्न हे डिटेल डिस्कस करणार आहोत। त्याचा सोर्स काय आहे, ते प्रश्न कुठून विचारले, त्याचा आन्सर कसा आपल्याला टॅकल करायचं आहे आणि अजून रिलेटेड तुम्हाला कोणकोणता अभ्यास करायचा आहे, ज्यामुळे तुम्हाला पुढे सिमिलर टॉपिकवर कोणते प्रश्न विचारण्याची शक्यता आहे याची थोडीफार काहीतरी आपल्याला आयडिया येईल, है ना। त्यामुळे बघा की असेच आपण काही जे PYQ आहेत 2019 आणि 20 चे ते ऑलरेडी आपण कव्हर केलेले आहेत आणि ते एओनायच्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत। याचे सुद्धा आपण काय करणार आहोत, 2021 चे आता कव्हर करणार आहोत, पण हे नेहमीप्रमाणे आपण 2 भागांमध्ये कव्हर करणार आहोत, कारण टोटल 20 प्रश्न विचारले जातात आणि पूर्ण प्रश्न एकाच भागामध्ये कव्हर करायचे म्हटलं की थोडा मोठा व्हिडिओ बनतो। त्यामुळे आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 भागांमध्ये रेकॉर्ड करतोय। तर आज आपला हा पार्ट 1 आहे, म्हणजे एकूण यामध्ये 10 प्रश्न आपण कव्हर करणार आहोत आणि पुढच्या भागामध्ये काय तर 10 प्रश्न कव्हर करू। चला तर सुरू करूया। बघा, पहिला जो प्रश्न होता तो काय होता, पहिला प्रश्न बघा काय आहे की अणु हा विद्युत भार दृष्ट्या उदासीन असतो। विधाने पहा, अणु हा विद्युत भार दृष्ट्या उदासीन असतो। उदासीन म्हणजे काय तर न्यूट्रल असतो। त्यानंतर केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनचा ऋण विद्युत प्रभार केंद्रकावरील ऋण भार समान असतो। आता बऱ्यापैकी तुम्हाला हे माहित असेल की ॲटमचं स्ट्रक्चर कसं असतो ते, तर ॲटम मध्ये असतं काय तर मध्ये असतो न्यूक्लियस, ज्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात। प्रोटॉन हे पॉझिटिव्हली चार्ज असतात, न्यूट्रॉन हे न्यूट्रल असतात आणि इलेक्ट्रॉन आहे जे निगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे ते काय होतं, ते या असे फिरत असतात। प्रोटॉन जेवढे आहे तेवढेच इलेक्ट्रॉन असतात, त्याच्यामुळे काय होतं की पूर्ण ॲटम आहे तो न्यूट्रल असतो। हे कदाचित तुम्हाला आठवत असेल, म्हणजे अगदी बेसिक प्रश्न विचारला होता, ज्याचा सोर्स पण तुम्हाला सांगतोय मी कुठे मिळेल, तर तो 8व्या वर्गातील 5वा जो चॅप्टर आहे त्यामध्येच मिळेल की इलेक्ट्रॉन काय, म्हणजे बेसिक जो स्ट्रक्चर आहे ओव्हरऑल की वरवरून कसा आपल्याला कन्सिडर करता येईल। याचा थोडा डिटेल स्ट्रक्चर 11व्या वर्गात आहे आणि तो पण तुम्हाला चांगलाच अभ्यास करायचा आहे, म्हणजे बोरचा मॉडेल काय किंवा बाकी यांचे मॉडेल जे आले होते डाल्टन थॉम्सन वगैरे ह्या त्या गोष्टी, तर हे सुद्धा चांगलेच आपल्याला अभ्यास करायचं आहे। परत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तो सुद्धा डिटेल आपल्याला अभ्यास करायचे, कारण आयोगाने तसे पण प्रश्न विचारले, पण इथं अगदी बेसिक प्रश्न विचारलाय आणि तो 8व्या वर्गातील पुस्तकातून सहज सॉल्व होतो। तर अणु हा विद्युत भाराच्या उदासीन आहे, न्यूट्रल आहे, ते तर आपल्याला माहिती आहे ना। दुसरा काय, केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनचा ऋण विद्युत प्रभार, यांचा ऋण विद्युत प्रभार म्हणजे निगेटिव्ह चार्ज जे आहेत ते किती आहेत, तर केंद्रकावरील ऋण भार, केंद्रकावर ऋण भार आहेच नाही, इथं आहे काय तर धन आहे, म्हणजे काय तर पॉझिटिव्ह चार्जेस असतात। त्यामुळे हा काय असणार, तर हा चुकीचा असेल। फक्त पहिला आहे तो काय तर बरोबर आहे, ए बरोबर आहे, बी काय तर तो चूक आहे, ठीक आहे। तर बेसिक जो स्ट्रक्चर आहे ॲटमचा स्ट्रक्चर, तो यामधून बेसिक ॲटलिस्ट एवढं तरी वाचून घ्या, ते सर्वांना समजेल। 11वी 12वीतले थोडं ज्यांचं बॅकग्राऊंड थोडा आर्ट कॉमर्स आहे किंवा ज्यांना भरपूर थोडी आता गॅप झालेली आहे सायन्सपासून, तर त्यांना थोडंफार ते कठीण जाऊ शकतं, पण 8व्या वर्गातला जो बेसिक जो दिलेला आहे ना तो सर्वांनीच वाचायला पाहिजेच। नेक्स्ट पुढचा काय प्रश्न बघा, जर पाण्याची घनता 1000 kg पर मीटर क्यूब आणि तांब्याची घनता 8.9 × 10³ kg पर मीटर क्यूब असेल तर तांब्याची सापेक्ष घनता म्हणजे काय तर रिलेटिव्ह डेन्सिटी। आता रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची म्हणजे कोणातरी सोबत रिलेट करावं लागणार आहे आणि त्यासाठी फॉर्म्युला काय तर बघा, सापेक्ष घनता कोणत्या वर्गात दिले फॉर्म्युला, 8व्या वर्गातील 3रा चॅप्टर आहे। अगदी सोपे सोपे प्रश्न विचारलेत या पेपरमध्ये की 8व्या वर्गातील 3रा चॅप्टर आहे। सापेक्ष घनताचा फॉर्म्युला आहे की पदार्थाची घनता डिवायडेड बाय पाण्याची घनता। म्हणजेच काय की जर तुम्हाला रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची आहे तर लक्षात ठेवायचे नेहमी की ती कोणासोबत रिलेट कोणातरी सोबत करावं लागणार आहे। रिलेटिव्ह डेन्सिटी काढायचे म्हणजे रिलेट करावं लागणार आहे, त्यावेळेस रिलेटिव्ह निघेल, है ना। तर ते कोणासोबत रिलेट करायचे लक्षात ठेवा की ते पाण्यासोबत आपल्याला रिलेट करायची आहे आणि त्या प्रश्नामध्ये तो ऑलरेडी दिलेलंच आहे की पाण्याची घनता किती आहे आणि तांब्याची घनता किती आहे। त्यामुळे आपण रिलेटिव्ह डेन्सिटी काढून घेऊ। काय आहे तर बघा, पदार्थाची घनता म्हणजे इथं ठेवू आपण तांब्याची घनता 8.9 × 10³ आणि पाण्याची घनता पण दिलेली आहे 1000, म्हणजे परत मी इथं 1000 ला 10³ च्या स्वरूपात लिहितोय। आता दोन्ही ठिकाणी हे जर कॅन्सल केलं तर येणार काय तर 8.9, दोन्ही ठिकाणी kg पर मीटर क्यूब। त्यामुळे लक्षात ठेवा की ज्या ज्या ठिकाणी रिलेटिव्ह येतो, परत एक लक्षात ठेवा कारण हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे। बऱ्याच लोकांना हे वाटतं की अरे इथं आहे काय तर kg पर मीटर क्यूब आहे म्हणजेच काय तर हा आन्सर असेल, पण ज्या ज्या ठिकाणी रिलेटिव्ह वर्ड येतो त्या ठिकाणी युनिट सुद्धा कॅन्सल होतील आणि या ठिकाणी काहीही युनिट राहणार नाही, फक्त काय राहणार तर 8.9 एवढंच राहणार आहे। 8.9 लक्षात घ्या, सेकंड येणार नाही, फर्स्ट येणार। ज्या ज्या ठिकाणी काय सांगितलं मी, ज्या ज्या ठिकाणी रिलेटिव्ह वर्ड येतो त्या त्या ठिकाणी तुम्हाला युनिट पाहायला मिळणार नाहीये आणि या फॉर्म्युला लक्षात घ्या रिलेटिव्ह डेन्सिटीचा। नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण। पुढचा प्रश्न बघा काय दिले,
जर प्रकाश पहिल्या माध्यमातून 2 × 10⁸ मीटर पर सेकंद वेगाने जाताना दुसऱ्या माध्यमात त्याचा वेग 1.25 × 10⁸ मीटर पर सेकंद होत असेल तर दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील अपवर्तनांक म्हणजेच काय तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. फाइंड द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय आहे? काय होतं की ज्या वेळेस लाईट आहे तो एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जातो तर तो सरळ न जाता, बघा इथे दिले की तो हा एक मीडियम आहे आणि हा काच आहे, तर तो सरळ न जाता तो कायला थोडासा बेंड झाला. बघा असा सरळ न जाता तो थोडासा काय तर थोडा बेंड झालेला आहे ना. असा बेंड का झाला? कारण या मीडियममध्ये प्रकाशाचा वेग तो वेगळा आहे आणि या मीडियममध्ये प्रकाशाचा वेग वेगळा आहे आणि म्हणून काय तर तो माध्यम आहे तो बदलतो. हा कारण पण लक्षात ठेवा, कारण आयोगाने हा पण प्रश्न विचारले की असा का बदलत आहे, तो मार्ग का बदलत आहे, कारण वेग काय तर त्याचा प्रत्येक मीडियममध्ये काय तर तो वेगवेगळा असतो. मग आता तो त्याचा हे दोन्ही पण वेग कन्सिडर करून एक नवीन क्वांटिटी अभ्यासली जाते, त्याला काय म्हणतात तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतात. अपवर्तनांक यांनी डिनोट केले जातं, नीटा याला सिम्बॉल म्हणतात है ना. बघा त्याचा मिनिंग काय, त्याचा फॉर्म्युला काय, अपवर्तनांक पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग, म्हणजे इथं काय ठेवू तर आपण पहिल्या माध्यमातील V1 म्हणजे काय तर पहिल्या माध्यमात. पहिलं माध्यम म्हणजे कोणता? ज्या माध्यमातून आलेला आहे, आणि दुसरा माध्यम म्हणजे ज्या माध्यमात गेलेला आहे. त्यामुळे पहिल्या माध्यम कोणता आहे तर पहिल्या माध्यमामध्ये 2 × 10⁸ इथं ठेवतोय 2 × 10⁸. दुसरा माध्यम कोणता आहे तर 1.25 × 10⁸ है ना. दोन्ही ठिकाणी मीटर पर सेकंद आहे, कॅन्सल होईल. परत या ठिकाणी पण लक्षात ठेवा की युनिट येणार नाहीये. परत आता हे कॅन्सल करतोय. नेक्स्ट काय, आता याला सॉल्व्ह करून घेऊ, आन्सर काढण्याचा प्रयत्न करू. इथं 2 आहे डिवायडेड बाय 1.25, 2 डिजिट काढून टाकायचे. दोन्ही ठिकाणी मी गुणाकार करतोय 100चा, तर इथे येणार 200 आणि इथे येणार 125. दोन्ही ठिकाणी 25 चा भाग दिला, इथे येणार 8, इथं 25 चा भाग दिला तर 5. 8 भागाकारामध्ये 5 म्हणजे 5 × 5, 3 बाकी उरतील. 3 आणि 0 इथं पॉईंट देतोय, 3 आणि 0 म्हणजे 30, 6 × 5 = 30. आन्सर येणार काय तर 1.6. त्यामुळे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, अगदी सोपी आहे है ना. लक्षात ठेवायचे नेहमी व्हॅल्यू तुम्हाला काय करायचे, वर कोणती व्हॅल्यू ठेवायची आहे, ज्या माध्यमामध्ये इन्सिडेंट रे आहे है ना. हा इथं बघा आपाती किरण आहे, इन्सिडेंट रे आहे, त्या माध्यमातलाच वेग हा वर ठेवायचा आहे. खाली कोणता येणार तर ज्यामध्ये जाणार आहे. लेट्स से की सपोज एखादी लाईट रे आला, तो असा आला आणि तो असा इकडे जातोय, म्हणजे या मीडियममधून आला इकडे जातोय. त्यामुळे इथे येणार काय तर मग अशा वेळेस आपल्याला जर काढायचं आहे तर अशा वेळेस आधी वर हा लिहिणार आणि खाली काय तर हा लिहिणार आहोत. हा एवढा फरक फक्त लक्षात ठेवा, अदरवाईज या ठिकाणी थोडं गोंधळ होण्याची शक्यता आहे. आता हा प्रश्न आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड दिला होता, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीच. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघू काय तर बघा, दोन पृष्ठभागाच्या मध्ये ज्या वेळेस वंगणाचा पातळ थर संपर्कात असतो, दोन पृष्ठभागाच्या मध्ये ज्यावेळेस वंगण देतो आपण बऱ्याचदा, ज्या ठिकाणी घर्षण होत आहे, जसे जनरली ज्या ठिकाणी बेरिंग्स आहेत किंवा दार आहे अशा ठिकाणी आपण काय करतो की त्या ठिकाणी वंगण ल्युब्रिकंटचा आपण यूज करत असतो, त्यावेळेस त्याला काय म्हणतात किंवा कोणता घर्षण म्हटलं जातं, कोणतं फ्रिक्शन म्हणतात. आता हा प्रश्न जर बघितलं तर आयोगाने लक्षात घ्या की हा कॅन्सल केलेला आहे, पण फ्रिक्शन बद्दलची जर तुम्हाला एक्स्ट्रा माहिती अभ्यास करायची असेल तर ते तुम्हाला इथे दिलेलं आहे. काय तर 11व्या वर्गातील फिजिक्सचे पुस्तक आहे त्यामध्ये चॅप्टर 6 आहे, त्यामध्ये दिलेलं आहे. बरं, यासोबतच एक्झॅक्ट नाव तर दिलेलं नाही आहे, पण असं दिलंय की जर फ्रिक्शन कमी करायचं म्हणजे ज्यावेळेस दोन वस्तू एकमेकांवर घासत आहेत आपण का त्याच्यामध्ये आपण वंगण लावतो किंवा असं ल्युब्रिकंटचा यूज करतो, कारण त्यांच्यामधला फ्रिक्शन आहे तो कमी व्हायला पाहिजे, त्या वस्तू इझिली एकमेकांवर घसरायला पाहिजे. अदरवाईज जेवढं जास्त फ्रिक्शन राहणार ते स्मूथली त्यांच्यावरून ते काय तर घसरणार नाहीये, आणि म्हणून फ्रिक्शन कमी करण्यासाठी काय तर आपण ल्युब्रिकंटचा यूज करतो. हे सगळे याच्यामध्ये दिले. पण मग अशा फ्रिक्शनला काय म्हटलं जातं तर जनरली याला अशा वेळेस याला फिल्म फ्रिक्शन म्हणतात. हे पुस्तकामध्ये दिलेलं नाही आहे, पण तरी पण लक्षात ठेवा की जनरली असं जर यूज केले जात असेल, म्हणजे ऑइल आहे, ल्युब्रिकंट आहे, वंगण आहे ना, तर मग अशा वेळेस अशा फ्रिक्शनला फिल्म फ्रिक्शन म्हटलं जातं. पण आयोगाने हा प्रश्न लक्षात घ्या की कॅन्सल केले. यानंतर जर असा आलाच तर हा नाव तेवढं लक्षात ठेवायचे, मार्क करून या. बघू आयोग नेमकं मग पुढे काय करतो तर ते. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघू बघा, परत एक न्यूमेरिकल आहे. एका माणसाला 25 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यास 30 सेकंद लागतात, तर त्या माणसाने वापरलेली शक्ती किती आहे ते काढायचंय. आता जर हा प्रश्न विचारलाय, न्यूमेरिकल फार सोपी आहे. जर तुम्ही थोडेसे शाळेचे पुस्तक लक्षपूर्वक जर वाचत असेल तुमच्या लगेच लक्षात येतं की 9व्या वर्गातील दुसरा चॅप्टर आहे, सेम प्रश्न दिलाय, सेम प्रश्न आहे. फक्त एवढं आहे की इथं एक मन जागी इथं स्वराली आहे, इथं 25 किलो आहे, तिथं 20 किलो आहे, तिथं 5 मीटर आहे, इथं पण 5 मीटर, इथं 40 सेकंद आहे, इथं 30 सेकंद आहे. बाकी आहे काय तर सगळं सारखंच आहे ना, बाकी सगळं सारखं आहे, काहीच वेगळं नाहीये.
सेम टू सेम यूज केलंय, फक्त तेवढे काहीतरी आकडे चेंज केले. तिथं सोराली नाव आहे तर तिथं काहीतरी एक माणूस यूज केले. बरं, फॉर्म्युला काय आपण सॉल्व्ह करून घेऊ बघा काय आहे. तर फॉर्म्युला काय, आपल्याला काय काढायचे, किती शक्ती लागली, आणि शक्तीचा फॉर्म्युला आहे काय तर वर्क बाय टाइम. मग आता वर्क काढून घेऊ आपण. वर्कचा फॉर्म्युला काय तर m × g, आणि हाईटवर घेऊन जाते त्यामुळे h ने गुणाकार करू, आणि t म्हणजे काय तर t ने डिवाइड केलं. नेक्स्ट काय दिले तर बघा, h म्हणजे काय ते शेवटी डिस्टन्सच आहे, तर डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे परत काय तर वेग आहे है ना. डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे काय तर वेग, g म्हणजे काय तर ऍक्शन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि हा काय तर मास दिलेला आहे. आता m × g म्हणजे काय तर वजन आहे, आणि तो वजन इथे दिले की 25 किलो, त्यामुळे तो इथं 25 ठेवतोय. किती हाईटवर घेऊन गेले तर 5 मीटरवर घेऊन गेले, आणि किती वेळात तर 30 सेकंदामध्ये. किती तर 30 सेकंदामध्ये. बस आता एवढंच तर आपल्याला काय तर फक्त सॉल्व्ह करायचा आहे. आता यामध्ये लक्षात घ्या की काय काय आहे. युनिट एकदा चेक करून घेऊ आपण. युनिट एकदा फक्त चेक करा. सॉरी, हा वजनाची 25 किलो आहे, म्हणजेच हा 25 किलो काय तर हा मास आहे. हा फक्त काय दिलाय तर आपल्याला मास दिलेला आहे. हा आता या मास म्हणजे एमच्या जागी काय येणार 25, पण जी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ती किती आहे तर 9.8 आहे. ते किती आहे 9.8 आहे. आता थोडंसं आपण जर आपण ऑप्शन जर बघितले तर सगळे ऑप्शन्स आहेत त्यांच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. आता तो फरक आहे तर आपण एक काम करू, थोडं याच्यामधून अप्रॉक्सिमेट आन्सर काढण्याचा प्रयत्न करू, ज्यामुळे काय होणार की आपला आन्सर थोडं लवकर येईल. बघा काय करतोय मी, सगळं कॅल्क्युलेशन करत बसू नका, असं सॉल्व्ह होतोय हा प्रश्न. हे 9.8 ला मी 10 जर कन्सिडर केलं तर हे 10 आणि हा एक 0 इथं कॅन्सल करता येईल. नेक्स्ट आहे काय तर आता बघा 25 × 5 = 125 भागाकारामध्ये 3 करावं लागेल. आता 125 भागाकारामध्ये जर 3 केला तर हा 40, 42, 43 या रेंजमध्ये काहीतरी येणार नक्कीच है ना. म्हणजे आपण एक काम करू, या 125 जागी 120 जरी कन्सिडर केलं तरी 40 पॉईंट समथिंग येणार, आणि या सगळ्यांमध्ये फक्त एकच पर्याय आहे, तो म्हणजे काय तर सेकंड 40.83. सगळं कॅल्क्युलेट करायचं नाही. हा ऑप्शन जर जवळ असते म्हणजे 40 पॉईंट समथिंग किंवा 41 पॉईंट समथिंग, 42 पॉईंट समथिंग, 39 पॉईंट समथिंग, तर अशा वेळेस काय तर आपण एक्झॅक्ट कॅल्क्युलेट करत बसलो असतो. पण एक्झॅक्ट कॅल्क्युलेट करायची गरज नाही, भरपूर फरक आहे. त्यामुळे काय तर अप्रॉक्सिमेट आन्सर काढा, लगेच आन्सर निघतो. ठीक आहे, आणि सेम प्रश्न काय तर आपल्याला दिलेला आहेच. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा काय दिलाय. लेझर किरण पृथ्वीवरून चंद्राकडे सोडल्यानंतर पृष्ठभागापासून चंद्राच्या पृष्ठभागापासून परावर्तित होऊन पृथ्वीवर परत येण्यास 2.56 सेकंद लागतात. तर चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमण कक्षेची त्रिज्या किती आहे. अगदी सोपा प्रश्न होता. साधा स्पीड टाइम डिस्टन्सचा तुम्ही सीसॅटचे प्रश्न सॉल्व्ह केले असणार मॅथमॅटिक्सचे अंकगणिताचे, तर साधा सीसॅटचा प्रश्न आहे हा मॅथमॅटिक्सचा. फॉर्म्युला काय, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. फक्त एवढंच आहे की तुम्हाला स्पीड ऑफ लाईट इथं माहिती असायला पाहिजे. बघा एकदा तुम्हाला डायग्राम सोबत हा प्रश्न समजून सांगतोय मी नेमकं काय की पृथ्वीवरून चंद्राकडे सोडले म्हणजे लेट्स से की हा अर्थ आहे आणि याच्या भोवती काय तर हा चंद्र फिरत आहे. इथून काहीतरी एक लेझर किरण सोडलं, तो आपटून काहीतरी परत आला आणि तो जाऊन परत आला, तर त्याला किती वेळ लागला तर 2.56 हा रेस गेला, लेझर लाईट गेला आणि तो परत आला. किती वेळात आला तर 2.56 एवढ्या वेळेत आला है ना. आणि आपल्याला विचारले की परिभ्रमण कक्षेची त्रिज्या किती म्हणजे रेडियस किती, म्हणजे हा चंद्र असा फिरत आहे तर याचा रेडियस तुझं विचारलं, म्हणजे हा एवढाच अंतर विचारलं. याची रेडियस काय, ह्या पूर्ण ऑर्बिटची रेडियस काय तर हा एवढाच अंतर असणार आहे. त्यामुळे हा एवढा अंतर किती असेल तेवढं तर आपल्याला विचारलं. आता आपल्याकडे टाइम दिलेला आहे, अंतर विचारलंय म्हणजे स्पीड माहित असायला पाहिजे. आता या लेझरचा स्पीड इथं प्रश्न दिलेला नाही आहे, पण एक नेहमी लक्षात ठेवायचं आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असेल तर त्याची स्पीड किती असते तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. ते इथं दिलेलं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जर असेल, मग आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन कोणते आहे, हा लेझर लाईट पण आहे, आपण जो लाईट बघतो तो पण आहे. त्यामुळे याचा जो व्हॅक्यूम मध्ये जो स्पीड आहे तो किती आहे तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंद आहे. हा फक्त एवढं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि ती जर आयडियल व्हॅल्यू आहे ती तर पाठ करायचीच आहे, ज्यांना कुणाला पाठ नसेल. 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. थोडक्यात सांगितलं, आपल्या समजण्यासाठी सांगितलं तर असं याला आपण कन्वर्ट करू की 3 लाख किलोमीटर पर सेकंद. एका सेकंदात 3 लाख किलोमीटर लाईट जातो, एवढी काय तर त्याचा एवढा वेग आहे प्रकाशाचा. ठीक आहे, आता बघू इथं जर आपण व्हॅल्यूज पुट केले, डिस्टन्स काढायचं आहे आणि टाइम आपल्याला दिलेला आहे, तर आपण एक काम करू, हा लाईट गेला आणि हा आला, अशासाठी त्याला 2.56 सेकंद लागले टोटल है ना. म्हणजे हा एवढा डिस्टन्स टोटल निघेल. आपल्याला फक्त एवढा दोघांमधला अंतर काढायचं आहे. हा जायचा आणि यायचा किती होणार तर मग तो 2 वेळा डी होणार. त्यामुळे मी एक काम करतो, इथं 2d लिहून घेतोय, म्हणजे मला डायरेक्ट डी ची व्हॅल्यू काढता येईल. आता इथं गुणाकार करून घेऊ. बघा स्पीड किती आहे तर 3 × 10⁸ आणि टाइम किती आला तर तो दिलाय 2.56 इक्वल टू 2d. नेक्स्ट आता पुढे प्रश्न जर सॉल्व्ह केला तर काय लक्षात येते बघा, d इक्वल टू या 2चा भाग मी इथं दिला तर 3 × 10⁸ या 2चा भाग मी 2.56 मध्ये देतोय, ती देणार 1 पॉईंट आणि हे येणार 28.
नेक्स्ट डी इक्वल टू, आता 3 ने इथं गुणाकार करून घेऊ, 8 त्रिक 24, हे 10⁻⁸ तसंच लिहिलं, 8 त्रिक 24, 5 2, 3 2 6 6 2 8.313 3.84 इंटू 10⁸8 मीटर. चौथा पर्याय दिलेला आहे, तोच काय तर तो आन्सर असणार आहे. म्हणजे प्रश्न फार सोपी होता, फक्त स्पीड टाइम डिस्टन्सचा प्रश्न होता. बरं, असा सेम प्रश्न सीसॅट मध्ये सुद्धा आयोगाने विचारलेला आहेच. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघू काय आहे तर, खालीलपैकी कोणत्या पेशी घटकाभोवती पटल आवरण नसते, कोणत्या घटकाभोवती पटल आवरण नसते. आता सेल ऑर्गन तुम्हाला पाठ असेल तर लक्षात येईल की सगळ्या ऑलमोस्ट सगळे सेल ऑर्गन भोवती काय तर सिंगल किंवा डबल मेम्ब्रेन आहे. पण रायबोझोम हा असा एक अवयव आहे, एक्झॅक्टली त्याला सेल ऑर्गन म्हटल्या जात नाही, पण रायबोझोम मध्ये काय होतं की प्रोटीन सिंथेसिस केलं जातं, ज्या ज्या ठिकाणी असतं त्या ठिकाणी काय तर प्रोटीन सिंथेसिस केलं जातं. पण हा एक्झॅक्ट सेल ऑर्गन आहे, कारण तो आहे असं नाही, कारण तो स्पेसिफिक एक कुठला तरी काम करत नाही, तो बऱ्याच ठिकाणी आढळतो आणि त्या ठिकाणी काय तर प्रोटीन आहे ते तयार केले जातात. पण तरी पण शाळेच्या पुस्तकात क्लिअर दिलेलं आहे की 11 वर्गातील जर तुम्ही बायोलॉजी पुस्तक काढली आणि त्यातला चॅप्टर 5 बघितलं, त्यामध्ये बघा लक्षात येतंय की रायबोझोम बद्दल डिटेल माहितीच दिलेली आहे आणि इथं क्लिअर मेन्शन केले की दे डू नॉट हॅव एनी मेम्ब्रेनस कव्हरिंग अराउंड देम. त्याच्या भोवती काय तर कोणताही मेम्ब्रेन आहे तो राहत नाही. त्यामुळे आन्सर येणार काय तर तो रायबोझोम असणार आहे. बाकी लक्षात ठेवा की बाकी जे ऑर्गन्स आहेत कोणकोणते, जसा न्यूक्लियस आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, व्हॅक्युल्स आहे, क्लोरोप्लास्ट आहे, त्यानंतर लायझोझोम आहे, या सगळ्यांभोवती काय असणार तर या सगळ्यांभोवती सिंगल किंवा काही ठिकाणी डबल लेअर सुद्धा असतो, ज्याला आपण मेम्ब्रेन म्हणत असतो. नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ बघा. इकोलॉजी हा शब्द खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाद्वारे शोधण्यात आला. आता याची पण माहिती, अगदी सोपा प्रश्न आहे, फार काही कठीण तर नाही आहे आणि अगदी वन लाईनर, म्हणजे अगदी ग्रुप सी ग्रुप डी अशा परीक्षेमध्ये विचारतात असा हा प्रश्न आहे. इकॉलॉजी हा शब्द कोणी सांगितलाय बघा, 12व्या वर्गामध्ये 13वा चॅप्टर आहे त्यामध्ये दिले, यू हॅव ऑलरेडी स्टडीड इन स्कूल. इथे हे पण दिले की इकॉलॉजी म्हणजे काय. इकॉलॉजी इज द स्टडी ऑफ इंटरॅक्शन अमॉंग ऑर्गॅनिझम्स अँड बिटवीन द ऑर्गॅनिझम्स, की ऑर्गॅनिझम मधला एकमेकांसोबतचा इंटरॅक्शन आणि त्यासोबतच काय तर ऑर्गॅनिझम आणि त्याच्या आजूबाजूचा जो एन्व्हायरमेंट आहे, अबायोटिक एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये जीव नाहीये अशाचा जो इंटरॅक्शन आहे त्याचा स्टडी म्हणजे तो काय आहे तर तो आहे इकॉलॉजी. आता द टर्म इकॉलॉजी वॉज फर्स्ट यूज बाय द रिटर, बट ई हेकेल गेव, सगळ्यात आधी हा जो वर्ड यूज केला होता रिटरने यूज केला होता, पण हेकेलने का गेव द सबस्टन्स टू द टर्म इंट्रोड्यूस इकॉलॉजी. पण हेकेलने काय तर त्याला एक सबस्टन्स दिलं, त्याला मिनिंग सांगितलं है ना. पण सगळ्यात आधी लक्षात घ्या की सगळ्यात आधी यूज कोणी केला होता तर तो रिटरने केला होता. त्यामुळे याचा आन्सर येणार काय तर अर्नेस्ट हेनरिच हेकेल. अर्नेस्ट हेनरिच हेकेल हा सेकंड पर्याय काय तर योग्य आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघू बघा काय. युकॅरियोटिक पेशी संदर्भात गुणसूत्र जनुकीय साहित्य डीएनए संबंधित खालील विधानांचा विचार करा. आता हा प्रश्न थोडासा आपण इंग्लिशमध्ये घेऊ म्हणजे समजायला सोपी जातं. बघा आपल्याला इथं काय विचारले की युकॅरियोटिक जे सेल्स आहेत, जसं आपल्या ह्युमन मध्ये आहे, म्हणजे बॅक्टेरिया सोडून जनरली सर्व सजीवांमध्ये सापडतात, ते आहेत युकॅरियोटिक सेल. तर मग अशाबद्दलची माहिती इथे दिलेली आहे आणि विचारले की कोणतं बरोबर आहे ना. चूज द करेक्ट ऑप्शन. करेक्ट कोणतं आहे ते आपल्याला काढायचं आहे. बघा काय दिले, हिस्टोन्स आर स्मॉल प्रोटीन्स असोसिएटेड विथ क्रोमोझोमल डीएनए ऑफ युकॅरियोटिक सेल. आता इथं डायग्राम मध्ये पण आहे आणि इथं माहिती पण दिलेली आहे की जे युकॅरियोटिक सेल आहे त्यांच्यामध्ये काय आहे तर हिस्टोन प्रोटीन असतात. असे जे छोटे छोटे बॉल्स आहेत हे काय तर हिस्टोन प्रोटीन पासून तयार झालेले. तर हे हिस्टोन ज्याला ऑक्टॅमर सुद्धा बघा, ऑक्टॅमर ऑफ हिस्टोन, तर हिस्टोन प्रोटीन पासून म्हणजे जो डीएनए असतो तो डीएनए या हिस्टोन प्रोटीन जे बॉल्स आहेत त्याच्यावर काय तर तो गुंडाळलेला असतो. पुढे जाऊन तो न्यूक्लियोझोम आणि त्यानंतर काय तर त्याच्यापासूनच मग क्रोमॅटिन फायबर्स आहेत ते तयार होतात. क्रोमॅटिन फायबर्स पासूनच मग काय तर क्रोमोझोम आहे ते तयार होत असतं. म्हणजे आपल्याला लक्षात येते की डीएनए आणि त्यासोबतच ऍक्च्युली काय तर बघा, हा जो डीएनए रेड कलरचा दाखवतोय तो डीएनए आहे आणि तो कशावर गुंडाळलेला आहे, तो कशावर गुंडाळलेला आहे तर तो या हिस्टोन प्रोटीनवर गुंडाळलेला आहे. त्यामुळे बघा हिस्टोन्स आर स्मॉल प्रोटीन असोसिएटेड विथ क्रोमोझोमल डीएनए ऑफ युकॅरियोटिक सेल, हा काय तर हा बरोबर असणार आहे. दिस प्रोटीन आर रिच इन अमिनो ऍसिड. आता हे प्रोटीन आहेत तर मग याच्यामध्ये कोणते अमिनो ऍसिड आहेत, कारण प्रोटीन म्हणजेच काय की चेन ऑफ अमायनो ऍसिड्स असतात. मग यांच्यामध्ये क्लिअरली दिले की रिच इन
लायसिन अँड आर्जिनाइन यांच्या हे जे अमायनो ऍसिड आहे ते यामध्ये असतात, तेच इथं दिलेलं आहे. त्यामुळे हा सुद्धा सेंटेन्स काय तर बरोबर आहे. दिस प्रोटीन लॅक ट्रिप्टोफॅन, इथं पूर्ण वाचल्यानंतर सुद्धा लक्षात येत नाही की याच्यामध्ये कुठेतरी ट्रिप्टोफॅन आहे म्हणून. त्यामुळे यावरून कदाचित आपल्याला हे एलिमिनेट करता येईल की ट्रिप्टोफॅन यामध्ये राहत नाही. त्यामुळे हा सुद्धा सेंटेन्स काय लॅक ट्रिप्टोफॅन, तर तो सुद्धा काय तर बरोबर आहे. आन्सर येणार काय ऑल ऑफ द अबोव, सगळे तिन्ही स्टेटमेंट्स काय तर ते बरोबर आहेत. लक्षात घ्या की पॅकेजिंग ऑफ युकॅरियोटिक्स म्हणजे याच्यावर जो टॉपिक दिला होता तो पॅकेजिंग ऑफ प्रोकॅरियोटिक्स होता है ना. म्हणजे लक्षात येते आपल्याला की युकॅरियोटिक प्रश्न विचारला तर थोडाफार आपल्याला प्रोकॅरियोटिक बद्दल सुद्धा काहीतरी माहित असायलाच पाहिजेत. नेक्स्ट यानंतरचा प्रश्न बघू काय दिलाय आपला बघा. खालीलपैकी कोणती प्रक्रिया श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नाही, श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नाही. आता तुम्हाला हे डिटेल अभ्यास करायचा आहे, फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे. रेस्पिरेशन टॉपिक मध्ये लक्षात घ्या की पूर्ण जी प्रोसेस आहे ती म्हणजे बेसिक रेस्पिरेशन काय यावर भरपूर प्रश्न विचारलेत, पण ह्यूमन रेस्पिरेशनवर प्रश्न विचारलेला नाही. त्यामुळे बेसिक रेस्पिरेशन तुम्हाला फक्त इथंच मिळेल, 10व्या वर्गापर्यंतच्या पुस्तकांमध्ये मिळणार नाही. तुम्हाला 11व्या वर्गामध्ये चॅप्टर 13 आहे तो वाचावाच लागेल, त्याच्यावर भरपूर प्रश्न रेस्पिरेशनवर विचारलेले आहेत. एक मी हे स्वतःच एक काय तर एक ट्री डायग्राम तयार केलं ज्यावरून काय तर आपल्याला रेस्पिरेशन अगदी थोडक्यात समजता येतं. थोडक्यात म्हणजे काय की बेसिक रेस्पिरेशन वरवरून काय आहे नेमकं कसं कसं प्रोसेस होणार ते समजून घेता येते बरोबर. कारण यावर लक्षात घ्या की याला पूर्ण डिटेल आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यासोबत, कारण त्याचे प्रश्न भरपूर विचारलेले आहेत. काय तर लक्षात घ्या की रेस्पिरेशन म्हणजे काय की आपल्याला एनर्जी मिळवायची आहे. कशापासून मिळवायची आहे तर ग्लुकोज पासून मिळवायची आहे. तर ग्लुकोजचं रेस्पिरेशन होताना सर्वात आधी बनतो काय तर पायरुवेट किंवा पायरुविक ऍसिड आहे तो तयार होत असतो आणि त्या प्रोसेसला म्हणतात काय तर ग्लायकोलिसिस म्हटलं जातं. त्या प्रोसेसला ग्लायकोलिसिस म्हणून. आता हे ग्लायकोलिसिस आहे. आता याच्यानंतर जर ऑक्सिजन जर अवेलेबल असेल, ऑक्सिजन जर पाहिजे असेल म्हणजे याचा पुढे रेस्पिरेशन करण्यासाठी ऑक्सिजन पाहिजेच असेल तर मग अशा वेळेस दोन पदार्थ तयार होईल CO2 आणि H2O. बरं हे पायरुवेट पासून हे पदार्थ तयार होताना दोन प्रोसेस होतात, जसं या ठिकाणी ग्लायकोलिसिस ही प्रोसेस होती त्याच पद्धतीने इथं दोन प्रोसेस आहेत, क्रेब सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर सिस्टम म्हणतात है ना. यांना अजून बाकीचे पण नाव आहेत. क्रेब सायकलला ट्राय कार्बॉक्सिलिक ऍसिड सायकल किंवा सिट्रिक ऍसिड सायकल म्हणतात. तसंच इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेनला दुसरं नाव आहे ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन है ना. पण जर आता हे कधी होणार ज्यावेळेस ऑक्सिजन असेल तर, पण जर ऑक्सिजन नसेल O2 जर प्रेझेंट नाही आहे तर मग अशा वेळेस काय तयार होतं तर एक तर लॅक्टिक ऍसिड तयार होणार किंवा इथेनॉल आणि CO2 तयार होणार आहे. लॅक्टिक ऍसिड कधी तयार होईल बरं या सगळ्या प्रोसेसला लक्षात ठेवायचे म्हणतात काय तर फर्मेंटेशन म्हटलं जातं. लॅक्टिक ऍसिड कधी तयार होतं ज्यावेळेस ऑक्सिजनची कमतरता आहे पण अजिबातच अवेलेबल नाही आहे तर मग अशा वेळेस इथेनॉल आणि CO2 तयार होतं. जसं आपण म्हणतो की एक्सरसाइज केल्यानंतर हातामध्ये किंवा पायामध्ये गोळे आले तर ते कशामुळे आले तर लॅक्टिक ऍसिड तयार झाल्यामुळे झाले. आणि ज्या ठिकाणी इथेनॉल आहे, इथेनॉल प्रोडक्शन आता जनरली पेट्रोलमध्ये यूज करतात की ज्या ठिकाणी किंवा वाईन प्रोडक्शन आहे त्यावेळेस काय तर ही फर्मेंटेशन केला जातो, इथेनॉल प्लस CO2 तयार केला जातो. ठीक आहे. आता या सगळ्या प्रोसेसमध्ये लक्षात आलं असेल की कोणकोणते प्रोसेस आहेत, एक ग्लायकोलिसिस, फर्मेंटेशन, क्रेब सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफरशन आणि त्यांनाच काही अजून एक्स्ट्रा नाव इथे दिलेले आहेत. ठीक आहे. आता बघू इथं की कोणती श्वसन प्रक्रिया अंतर्भूत नाही ते विचारलेलं आहे. तर इथं क्लिअर लक्षात येतंय की इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन आहे, सिट्रिक ऍसिड सायकल पण आहे, ग्लायकोलिसिस पण आहे, पण कॅल्व्हिन सायकल नाही. त्यामुळे आन्सर येणार काय तर फर्स्ट ऑप्शन आहे तो येणार आहे. बरं याच पेपरमध्ये अजून आयोगाने हे सुद्धा विचारले की याच्यामध्ये जी ग्लायकोलिसिस आहे ती कशी होते, म्हणजे फक्त ग्लुकोजवरून डायरेक्ट पायरुवेट तयार होत नाही तर मध्ये अजून बरेचसे 8-10 प्रोडक्ट्स तयार होतात. तर त्या प्रोडक्ट्सवर आयोगाने प्रश्न विचारले जे आपण पुढचा जो पार्ट आहे, जो सेकंड पार्ट आहे, जो सुरुवातीला सांगितलं होतं तुम्हाला की आपण 2 पार्टमध्ये घेतोय तर त्या सेकंड पार्टमध्ये आपण ते घेणार आहोत. ठीक आहे. तर ते सुद्धा नक्की बघा. आज आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. सेकंड पार्ट लगेच घेऊन येतोय. थँक्यू व्हेरी मच.